तर आज आपण शिल्लक राहिलेल्या चपातीपासून फक्त 5 मिनिटात तयार होणारा पण महिनाभर टिकणारा पदार्थ बनवणार आहोत, जो की बनवायला अतिशय सोपा आहे। फक्त 5 मिनिटात बनवून तयार होतो। तुम्हाला पाहून कळालंच असेल का हा किती क्रिस्पी बनवून तयार झालेला आहे। बऱ्याचदा घरामध्ये जेव्हा चपाती शिल्लक असते तेव्हा शिल्लक राहिलेली चपाती खायला सगळेच नाकं मुरडत असतात, मग ती आपण एकतर गाईला देतो किंवा फेकून देतो। तर आज आपण शिल्लक राहिलेल्या चपातीपासून फक्त 5 मिनिटात तयार होणारा पण महिनाभर टिकणारा असा पदार्थ बनवणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। नमस्कार, कुक विथ मनीषा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर इथे तुम्ही बघू शकाल, इथे मी शिल्लक राहिलेल्या 3 चपात्या घेतलेल्या आहेत। तर आता ह्या चपात्या आपण व्हिडिओत दाखवलेल्याप्रमाणे तिन्ही चपात्या एकावर एक ठेवूनच आपल्याला ह्या रोल करून घ्यायच्या आहेत। घट्टसर रोल करून घ्यायचा आणि त्यानंतर एखादी कात्री किंवा सुरीने ह्याच्या पातळ पातळ स्ट्रिप कट करून घ्यायच्या आहेत। तर व्हिडिओत दाखवलेल्याप्रमाणे तुम्ही बघू शकाल, ह्याच्या मी अगदी पातळ पातळ स्ट्रिप कट करून घेत आहे। अशा पद्धतीने ह्या चपात्या कट केल्या की फक्त 2 मिनिटांमध्ये ह्या सगळ्या चपात्या कट करून होतात आणि छान अशा लांब लांब स्ट्रिप कट करून होतात। तुम्हाला जर ह्याच्या लांब लांब स्ट्रिप बनवायच्या नसतील तर तुम्ही ह्या त्रिकोणी आकारामध्ये किंवा चौकोनी आकारामध्ये सुद्धा कट करून घेऊ शकता। पण असे बनवले की मुलांना सुद्धा खायला हे खूप आवडतात, कुरकुरे असतात ना, अगदी त्याच पद्धतीने हे बनवून तयार होतात। तर संपूर्ण चपाती मी ह्याच पद्धतीने कट करून घेते। तुम्हाला जर कात्रीने कट करायचं नसेल किंवा जमत नसेल तर तुम्ही सुरीने सुद्धा कट करून घेऊ शकता। तर इथे मी तुम्हाला सुरीने सुद्धा कट करून दाखवते। तर पहा, असा हा घट्टसर रोल हातामध्ये धरायचा आणि खाली ठेवून सुरीने सुद्धा हे तुम्ही कट करून घेऊ शकता। अशाच पद्धतीने संपूर्ण चपातीचे स्ट्रिप आपण कट करून घेणार आहोत। तर इथे तुम्ही बघू शकता, इथे मी संपूर्ण चपातीचे स्ट्रिप कट करून घेतलेले आहेत। मस्त अशा परातभर बनवून तयार झालेले आहेत। तर आता हे आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊया आणि तळल्यानंतर लगेच आपल्याला इथे एक मसाला स्प्रेड करायचा आहे। तो चटपटीत मसाला कसा बनवायचा ते पाहून घेऊया। तर इथे मी एक वाटी घेतलेली आहे, त्यामध्ये अर्धा चमचा काळं मीठ घ्यायचं आहे, अर्धा चमचा साधं मीठ घ्यायचं आहे, 1 चमचा इथे मी काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे, त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये मी चाट मसाला घातलाय। तर आता हे संपूर्ण मसाले आपण छान असं मिक्स करून घेऊया। हा मसाला अगोदरच तयार करून ठेवायचा, म्हणजे जेव्हा आपण चपातीचे स्ट्रिप तळून घेऊ, तळल्यानंतर लगेचच त्यावरती आपल्याला हा मसाला स्प्रेड करून घ्यायचा आहे, म्हणजे तो त्या स्ट्रिपला अगदी व्यवस्थित असा चिटकून राहतो। तर मसाला सुद्धा तयार झाला। इकडे मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलं होतं। तर तेल हे मीडियम गरम करून घ्यायचं, खूप जास्त गरम करायचं नाही। आणि कट केलेले चपातीच्या स्ट्रिप या तेलामध्ये टाकायचे आहेत आणि छान अशा गोल्डन रंगावरती आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत। तर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मिडियम गॅसवरतीच तळून घ्यायचं आहे, म्हणजे अगदी छान असे कुरकुरीत आणि क्रिस्पी बनवून तयार होतात। तर शिल्लक राहिलेल्या चपातीपासून असा हा चमचमीत आणि मस्त क्रिस्पी असा नाश्ता बनवला का सगळेच जण खूप आवडीने खातात आणि शिल्लक राहिलेल्या चपात्या सुद्धा वाया जात नाहीत। तर इथे तुम्ही बघू शकाल, याला छान असा गोल्डन रंग आलेला आहे। तर आता हे आपण काढून घेऊया आणि यावरती लगेचच आपल्याला मसाला स्प्रेड करून घ्यायचा आहे। तर इथे आपली एक बॅच तळून झालेली आहे, दुसरी बॅच सुद्धा अशाच पद्धतीने तळून घ्यायची आहे। पण दुसरी बॅच तळत असताना गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आहे, कारण जेव्हा आपण पहिली बॅच तळत असतो तेव्हा ते तेल हे खूप गरम झालेलं असतं। त्यासाठी तेलाचं टेम्परेचर कमी करण्यासाठी एकतर गॅस बंद करा किंवा खूप कमी करा, म्हणजे दुसऱ्या टाकलेल्या स्ट्रिपसुद्धा आपल्या अगदी छान अशा क्रिस्पी बनवून तयार होतात। तर इथे पहा, दुसरी बॅचसुद्धा इथे आपली तळून झालेली आहे। अशाच पद्धतीने संपूर्ण आपण तळून घेऊया। तर इथे पहा, इथे मी शेवटची बॅच तळून घेतली। तर हे सुद्धा एका डब्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपला जो बनवलेला मसाला आहे तो स्प्रेड करून घ्यायचा आहे। तर आधी तळून घेतलेल्या जे स्टिक आहेत त्यावर सुद्धा मी हा मसाला छान असा स्प्रेड करून घेतला होता। तर तळल्यानंतर लगेचच यावरती हा मसाला स्प्रेड करायचा, म्हणजे ह्या चपातीच्या स्टिकला छान असं हे चिटकून राहतो। तर आता हे आपण एका ताटेमध्ये काढून घेऊया। तर याचा तुम्ही आवाज ऐकू शकता की हे किती क्रिस्पी असे बनवून तयार झालेले आहे आणि यावरती जो आपण मसाला घातलेला आहे त्यामुळे एकदम चटपटीत आणि चमचमीत असे हे बनवून तयार होतात। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खूप जास्त आवडीने खातात। तर यापुढे जर शिल्लक राहिलेली चपाती असेल तर ते फेकून न देता अशा पद्धतीने तुम्ही याचा उपयोग करू शकता। एकदम क्रिस्पी आणि चमचमीत असे हे स्टिक तुम्ही फक्त 5 मिनिटात बनवून महिनाभर स्टोर करून ठेवू शकता। तर शिल्लक राहिलेली चपाती असेल तर ती फेकून न देता अशा पद्धतीने स्टिक बनवून ठेवा, म्हणजे मुलांना सुद्धा हे जास्त आवडतात आणि कुणीच शिल्लक राहिलेली चपाती खाण्यासाठी नाक मुरडणार नाहीत। तर नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर माझ्या ह्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर पुन्हा भेटू, धन्यवाद।